आदिवासी अस्मिता ग्रुप कळवा यांच्या वतीने रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक जल्लोषात साजरा करण्यात आला। या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेले पावरी तारपा, ढोल तारपा तसेच धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची हुबेहूब प्रतिकृती। रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मातृशक्ती भगिनी आणि आदिवासी बांधवांनी पारंपरिक पेहराव परिधान करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। पारंपरिक तालावर रंगलेल्या नृत्यांनी संपूर्ण परिसर आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला होता। रॅली दरम्यान उमरा रेतीबंदर येथील आदिवासी बांधव श्री संजय माळी सर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली। तसेच आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा सर आणि संघटनेचे सभासद श्री अनिल पालवी सर यांची भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानण्यात आले व रॅलीची यशस्वी सांगता झाली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी अस्मिता ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमती अनिता बांडे यांच्या नेतृत्वाखाली कविता आढळ, अंजना बुळे, सुमन गोंदे, ताराबाई कुलाळ, रोहिणी गोंदे, शैला गोंदे, आकांक्षा बांडे, रंजना माळी, भीमाबाई भोईर तसेच रामचंद्र गोंदे, रमेश बांडे आणि महेश बांडे या सर्व शिलेदारांनी विशेष मेहनत व मोलाचे सहकार्य घेतले। जय आदिवासी, जय राघोजी, जय जोहारच्या जयघोषात कार्यक्रमाचा सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला। तर जगभरातल्या माझ्या आदिवासी बांधवांना आजच्या या दिनाच्या शुभेच्छा देतो। आजचा आदिवासी दिन, आपण आदिवासी आहोत, मूल निवासी आहोत, इंडिजिनस पीपल या देशाचे केवळ नागरिक नाहीत तर आम्ही या देशाचे मालक आहोत, मूल निवासी आहोत आणि म्हणून आम्हाला हा दिन युनोने साजरा करण्यासाठी ही संधी दिली आहे। त्या संधीचं सोनं करण्यासाठी जगभरातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासींनी जर एकत्र आलं तर आपला विकास हा अधिक तत्परतेने होईल, विकासाला गती मिळेल आणि केवळ गटातटात विभागून न राहता सर्व आदिवासींनी आपल्या 700-750 जरी जमाती असतील तरी सर्व जमातींनी एकत्र यावं आणि आपला विकास साधण्यासाठी सर्व मूल निवासींनी एकच नारा द्यावा, स्वयंविकास आणि स्वावलंबन, आणि याच्यातून हम में है दम, आगे चलेंगे हम। जय आदिवासी, जय आदिवासी। आज आदिवासी जागतिक दिन आहे। हा आम्हाला गव्हर्नमेंटनी एक आमचा उत्सव साजरा करण्यासाठी हा स्पेशल दिवस आम्हाला 9 ऑगस्ट म्हणून दिलेला आहे। या दिवशी आम्ही या संपूर्ण आमच्या 47 जमाती ज्या आहेत त्यापैकी या कल्याण पूर्वेमध्ये, कल्याण पूर्व पश्चिम मध्ये संपूर्ण मुंबई परिसरातील एकूण 9 जमाती या कल्याणमध्ये एकत्र येतात आणि आम्ही फार मोठ्या प्रमाणात रॅली आणि आमची संस्कृती, प्रत्येक जमात आपली पद्धतीने आपापली संस्कृती दाखवते। प्रत्येक म्हणजे ज्या ज्या त्यांची बोलीभाषा आहे, प्रत्येक जमातीची वेगवेगळ्या पद्धतीची, त्या बोलीभाषेमध्ये त्या त्यांची संस्कृती दाखवतात। पूर्ण आम्ही कल्याण पश्चिम ते कल्याण पूर्वेला आम्ही पायी रॅली काढतो। सगळा समाज आजच्या दिवशी एकत्र येतो आणि खूप आनंद घेतो आणि आमची एकच मागणी आहे की या दिवशी आम्हाला गव्हर्नमेंटनी जशी SC लोकांना 14 एप्रिल ही जाहीर केलेली आहे तशी आम्हाला पण 9 ऑगस्ट ही गव्हर्नमेंटनी जाहीर करावा, हीच आमची अपेक्षा। आज खऱ्या अर्थाने कल्याण शहरामध्ये आणि मुंबई शहरामध्ये जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगामध्ये संपन्न होत आहे आणि खऱ्या अर्थानं हा संपन्न होत असताना आम्ही हा कल्याण आणि मुंबई शहरामध्ये हे गेले 32 वर्षापासून खऱ्या अर्थानं जागतिक परिषदेने आम्हाला मान्यता दिली आणि 94 ते खऱ्या अर्थानं 82 पासून तर 94 पर्यंत हे खरं आदिवासी शतक म्हणून गणलं गेलं आणि ह्या शतकाची पूर्ण तयारी म्हणून आम्ही जगभरामध्ये हा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि सर्व सामाजिक संघटना, समाज बांधव साजरा करण्याचा संकल्प करत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा जगभरातला आदिवासी दिनासाठी सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आमच्या जागतिक दिनाची सुट्टी जाहीर करावी शासनाने अशी एक आमच्या मागणी करतो आणि खऱ्या अर्थानं मुंबई शहरामध्ये आदिवासी भवन उभं राहिलं पाहिजे ही तमाम आदिवासी बांधवांची मागणी आहे आणि या ठिकाणी थांबतो। 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्वप्रथम सर्व भारतामध्ये, भारताच्या बाहेर देखील युनोने जाहीर केल्याप्रमाणे सर्वीकडे हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यामध्ये अनेक जाती जमाती, अनेक वर्गीय किंवा लहान थोर आणि शासकीय कर्मचारी, सर्व मानव धर्म एकजुटीने या दिवशी 9 ऑगस्ट रोजी तो साजरा केला जातो। आणि आपण सध्या आहोत कल्याणमध्ये गेली 35 वर्षापासून
9 ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहाप्रमाणे साजरा करत आहोत आणि त्यामध्ये रॅली निघते. त्या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 45 जमाती आणि सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन त्या रॅलीचा उत्सव घेतात आणि नक्कीच आदिवासी समाजाच्या मध्ये परिवर्तन होत आहे हे त्या रॅलीच्या रूपाने दिसत आहे. परंतु खंत एकच गोष्टीची आहे की आदिवासी समाजामध्ये आजही पाहिलं गेलं तर शासकीय सुट्टी जी जाहीर करणं शासनाने गरजेचं आहे, परंतु शासन ती करत नाहीये. परंतु आम्हाला शासनाला एक नम्र विनंती आहे की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिनानिमित्त इतर लोकांना जी सुट्टी जाहीर करतात त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ही जाहीर करावी ही आमची सर्वांची मागणी आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे कल्याणमध्ये किंवा या कल्याण नगरीमध्ये भव्य असं आदिवासी भवन उभारलं गेलं पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे. आणि नक्कीच यासाठी शासन दखल घेईल, सर्व स्तरावरून तो प्रयत्न होईल अशी आम्हा 45 अनुसूचित जाती जमाती सर्व जे आमचे संघटन आहे किंवा विविध संघटना आहे त्यांची मागणी आहे. आणि आमचे सर्व उपस्थित बांधवांकडनं या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच या गोष्टीचे शासन दखल घ्यावं. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी.